श्री स्वामी समर्थ। तर आज अशी रेसिपी तयार करणार आहे की तुम्ही कधी खाल्लात या केलात त्याच्यावर मला कमेंटमध्ये सांगा। तर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 1-2-3 चमचा शेंगा घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे 1-7-8 पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतलेला आहे आणि एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। जिरे घालून घेते 1 चमचाभर, थोडंसं मीठ, ठेचा तयार करून घेते मी। ठेचा तयार आहे। 2 घेतले टमॅटो, नाश्त्यापुरतं बस झालेले आहेत 2, तुम्ही जादा सुद्धा घेऊ शकता आणि असं घट्ट पाहिजे टमॅटो, घट्ट टमॅटो घ्यायचं। तर चला ह्याला मी टमॅटो स्लाइसमध्ये मी चिरून घेते। आपला ठेचा तयार आहे। तर चला पुढची तयारी करूया। आपले टमॅटो सुद्धा असे पातळ कट झालेले आहेत हे बघा। आता जो ठेचा आहे ते असं लावून घेऊया टमॅटोला। तुम्हाला कम जादा तिखट तुम्ही हरी मिरची घालू शकता। अशी छान असं छान ठेचा लावून घ्यायचा। जो टमॅटो आहे दुसरा टमॅटोचा स्लाइस असं ह्याच्यावर ठेवून टाकायचा हे बघा। खूप छान होते, तुम्ही एकदा ट्राय करून पहा। तर असं मी ठेवून घेते हे बघा। चला तयार आहे। आता मी घेते एका भांड्यात बेसन, 1-3 किंवा अर्धी वाटी बेसन घेते। त्याला आहे चवीनुसार मीठ, ओवा, थोडीशी लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर करून घेते। याला मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून बेसनाचा घोळ तयार करून घेते। आणि बघा असा घोळ तयार केलेला आहे, छान झालेला आहे घोळ। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते, गरम तेल घालून घेते। ह्याच्यात तेल घालून छान फेटून घेते। तर तेल सुद्धा गरम झालेला आहे। जो ठेचा आपण लावलेला टमॅटो आहे असं उचलायचा आणि असं पकडून तेलामध्ये सोडून घ्यायचं। बघा किती छान खाली वर लावून घ्यायचं। असं ह्याच्यावर असं तेल घालून घ्यायचं, पलटी मारून घेऊया। तर किती छान होतात, खूप छान लागतो भी ठेचा भजी या सँडविच सुद्धा बोलू शकता तुम्ही, टमॅटो सँडविच। तर झालेला आहे, हे झालेला आहे, काढून घेते। तर तुम्ही याला काय नाव देणार सांगा भाऊ। आम्ही टमॅटो सँडविच तयार आहे। तर चला तर मग या गरमागरम खायला मी काढून घेते आता सगळं। आपला टमॅटो सँडविच तयार आहे। तर या मग गरमागरम सँडविच, मिरची, कांदा आणि टमॅटो केचप तयार आहे। तुम्हाला एक तोडून दाखवते। रुका। तर बघा किती छान झालेले आहेत, तिखट सुद्धा झालेला आहे कारण आपण ठेचा घातलेला आहे ना त्याच्यात। तर चला तर मग या खायला। तर खूप छान झालेला आहे। तर चला करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे, तुम्ही ह्याला काय नाव देणार। तर चला तर एक नवीन रेसिपी सोबत भेटूया। बाय।